आणि ती सभा उधळायचं सुद्धा नियोजन हिंदुत्ववाद्यांनी केलं होतं कोल्हापूरमध्ये. बाबासाहेबांच्या नातवांना जर हिंदुत्ववादी आव्हान देत असतील, म्हणजे RSS वरती तुम्ही संघावरती कायमस्वरूपी बोलत आलेला आहात, हिंदू धर्मावरती बोलत आलेला आहात. BJPचा बेस RSS आहे की मातंग समाज हा बाबासाहेबांना अलीकडच्या काळामध्ये मानत नाही. बौद्धांच्या स्पर्धेमध्ये मातंग समाज टिकत नाही. 2 मिनिटांमध्ये ते हिंदुत्ववादी पळून गेले अक्षरशः. 14 पासून या देशाचे पंतप्रधान पत्रकारांच्या समोर आलेले नाहीत. घरात नाही पीठ आणि मागतंय विद्यापीठ हे वाक्य विसरलेलं नाही. राम हिंदूंचा, आमचा देव हिंदूंचा, भक्त हिंदू, दान देणार हिंदू. बाबासाहेबांचं रक्त आहे ते, पण तुम्ही विरोध करतायत. म्हणून न्यायालयाने सांगितले की वर्गीकरण तुम्हाला करायला राज्याला अधिकार आहे. RSSनं काय माणसं पेरलेली आहेत दोन्हीकडे, पण मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही. शेड्यूल कास्टमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये अशा काय जाती आहेत त्या जातींना त्या आरक्षणाचा फायदा घेताच आला नाही. वर्गीकरणानं फूट पडेल हे मला पटत नाही. जातीला आरक्षण नाही, वर्गाला आरक्षण आहे. आणि RSSचं असं मत आहे की शिक्षण प्रक्रिया बंद झाली पाहिजे. समाजामध्ये दुही कशी पसरेल, वाद कसा होईल, भांडणं कशी होतील, याच्यासाठी RSSवाल्यांनी काही माणसं पेरलेली आहेत. आणि देवधर्म देवळं टिकली की ब्राह्मणांचं वर्चस्व कायम राहणार. प्रकाश आंबेडकरच्या सभेला हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड विरोध केला होता कोल्हापूरमध्ये. तुम्ही RSSचे हितचिंतक आहात. म्हणजे एका जातीला आरक्षण देण्याची तरतूद घटनेत नाही. शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे. मराठा हा स्वतंत्र आरक्षण मागतोय. त्याच्यामध्ये मातंग समाज हा सगळ्या क्षेत्रामध्ये मागास आहे. जरागे पाटील काय म्हणतात की मराठ्यांना OBC मध्ये टाकून आरक्षण द्या, आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. पण ते उपवर्गीकरणाला विरोध करतात कारण का त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. उपवर्गीकरण हे घटना बदल नाही, दुरुस्ती आहे. दुरुस्त. अतिमागासाच्या यादीमध्ये जायचं नाही. अतिमागासाची यादी त्यांना प्रवेश नाही, देऊ नये. महापुरुषांच्यावर सुद्धा टीका करण्याचा अर्थ ह्या दोघांच्या मध्ये किंवा ह्यांच्यामध्ये वाद व्हावा ही त्यांची भूमिका आहे. इथं उपवर्गीकरणाचा विषय आहे, महापुरुषांचा काय विषय आहे. अतिमागासांना 5% आरक्षण द्या. मी RSSचा हितचिंतक आहे. मला चड्डी घातली काय ना RSSचं हस्तक म्हटलं मला त्याच्यावर काय फरक पडत नाही. RSSचं नाव तुम्ही घेताय की तो हिंदुत्ववाद्यांशी जर दोस्ती करू लागला तर मग आम्ही अस्वस्थ होतो ना. आंबेडकर घराण्यातल्या वारसाने चुकीची पावलं टाकली तर समाजसुद्धा भरकटेल. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एविनांमध्ये. जय भीम. जय भीम. आता सध्या जो विषय या महाराष्ट्राच्या चर्चेस्थानी आहे, उपवर्गीकरण आरक्षणासंदर्भातला, कसं बघताय नेमकं या प्रश्नाकडे? खरं तर सध्या उपवर्गीकरणाचा विषय हा देशभरचा आहे. म्हणजे 7 न्यायालयाच्या खंडपीठानं तो उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्याला दिलेले आहेत. हा निर्णय खंडपीठाचा आहे. ह्या स्वतंत्र भारताचे 4 खांब आहेत, त्याच्यापैकी न्यायालय एक खांब आहे. तर न्यायालयाच्या अधीन राहून, निकालाच्या अधीन राहून मुख्यमंत्र्यांनी शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे असा आग्रह काही संघटनेने धरलेला आहे. तर काय संघटनेचं मत आहे की ते उपवर्गीकरण जर झालं तर SC मध्ये फूट पडू शकते. इथं फुटीचा विषय नाही. विषय असा आहे की उदाहरणार्थ मराठा हा स्वतंत्र आरक्षण मागतोय. SC ST OBC ओपन असे घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे वर्ग केलेले आहेत. जातीला आरक्षण नाही, वर्गाला आरक्षण आहे. आता हा जो ओपन वर्ग आहे त्या ओपन वर्गामध्ये मुख्यतः मराठा आणि ब्राह्मण येतो. आणि ब्राह्मणांच्या स्पर्धेमध्ये मराठा टिकत नाही. म्हणजे ब्राह्मण पिढ्यानपिढ्या हे सुशिक्षित आहेत, शिक्षणाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे. शिक्षण हाच त्यांचा व्यवसाय आहे.
अशा ह्या ब्राह्मणांच्या सोबत मराठा स्पर्धेमध्ये टिकत नाही, म्हणून ही पुढं मागणी आली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. बर पण मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही, कारण का कास्टला आरक्षण देण्याची घटनेत तरतूद नाही. तरीसुद्धा ती मराठ्यांनी मागणी रेटली. पण जरागे पाटील काय म्हणतात की मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकून आरक्षण द्या. त्याचा अर्थ असा आहे की एका कास्टला आरक्षण देण्याची तरतूद घटनेत नाही, हे जरागेंच्या लक्षात आलं. आणि जरागे काय म्हणतो की वर्गामध्ये घ्या, ओबीसीतून माग ओपनमध्ये काढून आम्हाला ओबीसीमध्ये घ्या. आणि जर मराठा ओबीसी ठरला तर आपोआपच ओबीसीमध्ये तो आरक्षण घेऊ शकतो. तसं मंडल आयोगानं जे 27% दिलं ओबीसीना, त्याच्यात सुद्धा उपवर्गीकरण झालेलं आहे. बर म्हणजे 27% ओबीसीला हे सुरुवातीला झालं, पण त्याच्यामध्ये NT1, NT2, NT3, VJNT असं त्याच्यामध्ये पण वर्ग. आता ओबीसीला फक्त 19% आरक्षण आहे. बर 27मधून 19% ओबीसीला, राहिलेले NT1, NT2, NT3, VJNT असं उपवर्गीकरण झालं. आणि ते झाल्यामुळे त्या वर्गाला त्या संदर्भातला आरक्षणाचा फायदा घेता आला. आता शेड्यूल कास्टमध्ये जसं ब्राह्मणांच्या सोबत मराठा स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही, तसं शेड्यूल कास्टमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये अशा काही जाती आहेत त्या जातींना त्या आरक्षणाचा फायदा घेताच आला नाही. बर त्यांच्यापर्यंत आरक्षणाचं ते पोचलंच नाही. अशा अतिमागास ज्या जाती आहेत त्या अतिमागास जातींचा विचार करून न्यायालयाने ह्या अतिमागास जातींना त्यांच्यासोबत आणा. अतिमागास जातींना जे सदन आहे ती शेड्यूल कास्टमध्ये त्यांच्यासोबत आणण्याच्या संदर्भातला तो निकाल आहे. म्हणजे SCमध्ये अ ब क ड होणार नाही, त्याचे 2च विभाग होणार आहेत. बर 2च वर्ग होणार. जे आरक्षणाचा फायदा घेऊन जे सदन आहेत त्यांचा एक वर्ग होणार, आणि जे अतिमागास आहेत आरक्षणाचा त्यांना फायदा झालेला नाही, शिक्षणापासून कोसो दूर आहेत, अशा कास्टांचा एक वर्ग तयार होईल. त्या अतिमागास जातींना त्यांच्यासोबत घेण्याच्या संदर्भातला तो निकाल आहे. म्हणून न्यायालयाने सांगितले की वर्गीकरण तुम्हाला करायला राज्याला अधिकार आहे. त्या न्यायालयाच्या अधीन राहून, निकालाच्या अधीन राहून मुख्यमंत्री काय म्हणतात की आम्हाला हे वर्गीकरण करायचं आहे. त्याच्यामध्ये मातंग समाज हा सगळ्या क्षेत्रामध्ये मागास आहे. बर तो अतिमागासमध्ये बसतो. आणि मातंग समाजाची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. पण मातंग समाज एका जातीला म्हणून आरक्षण मिळणार नाही, हे मातंग समाजाच्याही नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अतिमागास जातींचा जो समूह होईल त्याच्यामध्ये मातंग समाजाचा समावेश करा, अशी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे. बर अतिमागाचा जो वर्ग होणार आहे त्या वर्गामध्ये मातंग समाजाचा समावेश करा. नाही, तुम्ही जो वर्ग म्हणताय तो SC वर्ग ऑलरेडी आहेच ना. म्हणजे SC मध्ये शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा वर्ग पडणार, 2च वर्ग होतील. 2च वर्ग होते. हा घटना ही मोडीत निघत नाही, घटनेचा आधार ठेवूनच न्यायालयाने निकाल दिला आहे. बर म्हणजे घटनेत बदल करता येत नाही, दुरुस्ती करता येते. बर बदल घटनेत करू शकत. शेड्यूल कास्टमध्ये बदल झालेला नाही. हे न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो बदल नव्हे. बदल म्हणजे काय, शेड्यूल कास्टमधून काय जाती बाहेर काढल्या तर तो बदल होतो, किंवा बाहेरच्या जातींना SCमध्ये घेतल्या तर तो बदल होतो. ती घटनेची मोडतोड होते. इथं घटनेची मोडतोड होत नाही. शेड्यूल कास्ट जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये जे अतिमागासाचा एक वर्ग होणार आहे. म्हणजे त्यांना बाहेर काढणं किंवा आत घेणं हा विषय नाही. म्हणजे 2 वर्ग होते. 2 वर्ग होतील, जे सदन मागास आणि अतिमागास. अतिमागास, म्हणजे सदन आणि अतिमागास बर असे 2 वर्ग, म्हणजे ते वर्गच आहे. वर्ग त्याच्या त्या अतिमागासाच्या वर्गामध्ये मातंग समाजाचा समावेश करा, अशी DPIची मागणी आहे. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एका जातीला आरक्षण देण्याची तरतूद घटनेत नाही. मातंग समाजाचे आंदोलन चालू आहे की उपवर्गीकरण करा, यांची मागणी कशी आहे, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी कोणी मागणी केलेली नाही. बर शेड्यूल कास्टच्या जातीमधलं उपवर्गीकरण करा आणि त्या अतिमागासाच्या वर्गामध्ये आमचा समावेश करा, अशी ती मागणी असल्यामुळे इथं घटनेची मोडतोड होत नाही. माझं असं मत आहे की आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. बर
त्याचं कारण असं की आमची मागणी अशी आहे पक्षाची की शेड्यूल कास्टमध्ये अतिमागासांना 5% आरक्षण द्या. अतिमागासांना किती? 5%. 5% आरक्षण. त्या अतिमागासामध्ये मातंग समाजाचा समावेश करा. राहिला 8%. अतिमागासांना 5% मिळाल्यानंतर त्या वर्गात त्या अतिमागास जातीनेच आरक्षण घ्यायचं. दुसरा मुद्दा, अतिमागास जातींना 8% सुद्धा स्पर्धेला उतरायला संधी द्या. बर. पण 8% ज्या जाती आहेत त्यांनी अतिमागासाच्या यादीमध्ये जायचं नाही. बर. अतिमागासाची यादी त्यांना प्रवेश नाही, देऊ नये. अतिमागास जातींचा जो वर्ग केलेला आहे त्या अतिमागास जातींच्यासाठीच राहू दे 5%. पण त्याच्यामध्ये आणखीन एक क्लॉज करावा की अतिमागास जातींना 8% सुद्धा स्पर्धा करायला संधी दिली पाहिजे शासनानं. तरच हा अतिमागास वर्ग त्यांच्यासोबत जाऊ शकतो. फक्त 8% ज्या जाती आहेत सदन त्यांना मात्र 5% प्रवेश देऊ नये अशा पद्धतीची मागणी म्हणण्यापेक्षा फॉर्म्युला आम्ही तयार केलेला आहे. तो तयार केलेला फॉर्म्युला आम्ही थोड्याच दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून तो सादर त्या पद्धतीनं आमचा तो उपवर्गीकरण हे घटना बदल नाही, दुरुस्ती आहे. दुरुस्त. हे समजून घ्या. नाही ठीक आहे, तुमचं म्हणणं या ठिकाणी पडतंय. पण उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला म्हणजे अलीकडच्याच काळात एक 2-4 महिने झाला हा विषय त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. पण हा उपवर्गीकरणाचा घाट नक्की का, कशासाठी? घाट नाही घातला कोणी. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे असं सगळ्या कुठल्या जातीनं मागणी केलेली नाही. बर. न्यायालयाच्या समोर काय मागणी झाली, न्यायालयाने त्याची अभ्यास केला. शेड्यूल कास्टचा अभ्यास झालेला आहे. बर. आणि त्या अभ्यासांत असं निदर्शनास आलं की शेड्यूल कास्टमधल्या काही जाती अतिमागास आहेत, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही, ते शिक्षणापासून सगळ्याच विकासापासून वंचित आहेत. त्यांना जर स्वतंत्र दिलं किंवा त्यांना पुढं आणण्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर हे उपवर्गीकरण झालं पाहिजे असा निष्कर्ष न्यायालयानं काढला. म्हणजे हे न्यायालयानेच हा न्यायालयाचा निर्णय आहे. अच्छा. न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं उपवर्गीकरण सुरू. आता शेजारी कर्नाटक आहे, तिथं उपवर्गीकरण झालं. बर. तेलंगणाला झालं, पंजाबला झालं. 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे. देश लेवलला हा कुठं दंगा झालेला नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये हा वातावरण थोडंसं कलुषित झालं. पण ही घटना बदल नव्हे, घटनेची मोडतोड ह्याच्यामध्ये न्यायालयाने केलेली नाही, बदल झालेला नाही. फक्त दुरुस्ती म्हणजे काय, जे अतिमागास जातींना त्यांच्यासोबत न्यायचं असेल तर ह्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, त्या वर्गाला आरक्षण द्या, ही भूमिका न्यायालयाची आहे. पण आत्ताच्या परिस्थिती जर का बघितलं तर तुम्ही सगळेजण त्या उपवर्गीकरणाचं समर्थन करताय, म्हणजे ते झालंच पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. मात्र आत्ता जे शेड्यूल कास्टला जे आरक्षण आहे 13%, त्यातून खरं तर मातंग समाज असेल किंवा तुमच्या समाजाला आरक्षण मिळत नाही असं ठामपणे तुम्हाला मत आहे का? किंवा ह्या टोटल आरक्षणाचा कुठला समाज नक्की फायदा घेतोय किंवा कोणत्या समाजाला जास्त त्याच्यात फायदा होत आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, ज्यांना शेड्यूल कास्ट रिजन आहे तसं टिकावं असं जे वाटतं ते उपवर्गीकरणाला विरोध करतात. कारण का त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. बर. त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. पण असे काही वर्ग आहेत की त्यांना वाटतं की एकत्र राहिलं तर आम्हाला काहीच मिळत नाही, म्हणून ते उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत. असे 2 गट पडलेले आहेत. जर उपवर्गीकरण झालं तर जे आता उपवर्गीकरणाचा फायदा, ह्या आरक्षणाचा फायदा घेऊन जे सदन झालेत त्यांना वाटतं की आपणाला 13% खेळता येणार नाही, 13% खेळता येणार नाही, त्याच्यामध्ये आमचं नुकसान होण्याची शक्यता आहे असं ज्यांना वाटतं ते उपवर्गीकरणाला विरोध करतायत. पण अशा काय जाती आहेत की त्यांना वाटतं की बाबा आम्हाला 75 वर्षामध्ये ह्याचा फायदा झाला नाही, बर, आम्ही मागासच राहिलो, आणि मागास राहिला असेल तर मग उपवर्गीकरण झालं तर त्याचा आमच्या थोडा का होईना आम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून ते उपवर्गीकरणाची समर्थन करतात, उपवर्गीकरणाची बाजू घेतात. खरं तर हा उपवर्गीकरणाचा जेव्हापासून हा प्रश्न आलेला आहे तेव्हा महाराष्ट्रात अनेक वादविवाद सुरू असताना आपल्याला बघायला मिळतं. आता पुण्यातीलच एक घटना की बाबांनो एका व्यक्तीला तिथं मारण्यात आलं किंवा अशा पद्धतीच्या घटना
सध्या घडत आहेत किंवा त्या विषयावरती अगदीच टोकाचं काय काय लोक बोलू लागलेले आहेत आता, मग हा जो वाद सुरू आहे त्या वादाकडे कसं बघतायत? तो जो वाद आहे ना, उदाहरणार्थ ज्यांना चळवळीचा गंध नाही म्हणण्यापेक्षा आपण काय बोलतायचं भान नाही अशी काय माणसं ह्याच्यामध्ये उतरलेली आहेत. आणि जे महापुरुषांच्यावर सुद्धा टीका करतात, अर्थ ह्या दोघांच्यामध्ये किंवा ह्यांच्यामध्ये वाद व्हावा ही त्यांची भूमिका आहे. बरं. आणि आर एस एसची भूमिका आहे. आर एस एसनं काय माणसं पेरलेली आहेत दोन्हीकडे. त्यांनी फक्त वाद कसा होईल, भांडणं कशी होतील, मारामार कशी होईल, फूट कशी पडेल याच्यासाठी फक्त त्यांनी बोलत राहायचं. त्यापैकी काही माणसं महाराष्ट्रामध्ये इकडे आहेत आणि तिकडे आहेत. बरं. त्याचा समाजाने दोन्ही गटाने विचार करू नये. हे तर उपवर्गीकरणाचा विषय आहे, महापुरुषांचा काय विषय आहे? महापुरुषांनी भरभरून दिलं आपणाला. महापुरुषांनी वैचारिकदृष्ट्या सुद्धा भरभरून दिलं आणि त्या समाजाचे ते महापुरुष अस्मिता झालेले. बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या देशाची अस्मिता आहे. बाबासाहेबांच्या बद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. बाबासाहेब हा महापुरुष म्हणून सगळ्यांनी मान्यच केलेला आहे. या देशाचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठल्याही कास्टचा विरोध नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि होणारही नाही. तरीसुद्धा काय कावळे आहेत की समाजामध्ये दुही कशी पसरेल, वाद कसा होईल, भांडणं कशी होतील याच्यासाठी आर एस एसवाल्यांनी काही माणसं पेरलेली आहेत. बरं. आता जे काय बोलतात अजून काय फेसबुकला टीका टिप्पणी होते ते फेक आहे. बरं. म्हणजे शेड्यूल कास्टमधल्या लोकांच्या त्या हे नाही, व्हॉट्सअप नाही, ते आर एस एसवाल्यांनी बनावटाच काय तर तयार केलेलं आहे. त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. फेक अकाउंट असतं. फेक अकाउंट काढून सुद्धा आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरू आहे. पण दोन्ही समाज समंजस आहेत, दोन्ही गट समंजस आहेत. तसा वाद कुठं होणार नाही, होऊ शकत नाही. एखादा बोलला तर आमच्यासारख्याने म्हणावं, पण ते घ्यायचं नसतं. टीका टिप्पणी होतच असतात. पण कसं आहे, एखादा बोलला तर अनेकांना त्याची परतफेड करावी लागते. नाही. अनेक विधान बाहेर पडतात की मातंग समाज हा बाबासाहेबांना अलीकडच्या काळामध्ये मानत नाही किंवा अशा पद्धतीची सुद्धा वल्गणक म्हणजे सध्या वाक्य बाहेर पडत आहे. मातंग समाज बाबासाहेबांना मानत नाही म्हणणाऱ्यांना मला काय म्हणायचं आहे, बाबासाहेबांना हे आम्ही आमचा श्वास समजलेला आहे. अगदी बुद्धाच्या काळापासून ते आज तागायत प्रत्येक टप्प्यामध्ये मातंग समाज ह्या चळवळीमध्ये आहे. बाबासाहेबांच्या सोबत सुद्धा मातंग समाजाचे लोक होते. बाबासाहेबांच्या चळवळीला मातंग समाजाच्या लोकांनी मदत केलेली आहे, सगळ्याच समाजाने मदत केलेली आहे. त्याचे रेफरन्स आहेत. पण काय लोकांना वादच वाढवायचा असेल या दोन समाजात तर ते बोलतच राहणार. त्यांना मारा, बोला, समजून सांगा. झोपलेल्याला उठवता येतं ना, सोंग घेणाऱ्याला कसं उठवणार तुम्ही? आणि काय लोकांनी सोंग घेतलेच की बोलतच राहायचं. म्हणजे या दोन समाजामध्ये भांडणं कशी लागतील त्याच्या संदर्भामध्ये सतत बोलत राहायचं. त्याचंच त्यांना काय सोयीसुतक नाही. हे घरात बसून बोलणार आणि वाद कसा पेटेल याचा ते विचार करणार. हे आर एस एसची नीती आहे. हे जे आर एस एसचं नाव तुम्ही घेताय किंवा मागच्या आता तुम्ही एका पार्टीचे अध्यक्ष आहात, म्हणजे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात आणि तुमच्या पार्टीचा बेस पण मातंग समाज आहे, त्यामुळे तुम्ही मातंग समाजाचं बऱ्यापैकी नेतृत्व करता. मात्र आम्ही बघतोय की अनेक वर्षापासून तुमचा लढा अगदी सगळ्या समाजासाठी आहेच. बाबासाहेबांचे विचार तुम्ही त्या ठिकाणी जोपासत असता, बुद्धांचे विचार तुम्ही जोपासत असता. मात्र अलीकडच्या काळामध्ये तुमचा एक मागच्या आठवड्यामध्ये एक फोटो व्हायरल झाला की आर एस एसचे शर्ट पॅन्ट, जो पोशाख आहे आर एस एसचा, शर्ट चड्डी वगैरे असेल तो पोशाख तुम्हाला घालून तुमचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि तुम्ही आर एस एसचे हितचिंतक आहात अशा पद्धतीचं स्टेटमेंट गेल्या या दिवसामध्ये अनेक जणांनी केलं. त्या प्रकरणाकडे कसं बघताय तुम्ही? मी आर एस एसचा हितचिंतक आहे हा विचार करून मला संघाचा पोशाख घालून फोटो डिक्लेअर केला. त्या घटनेनं मी 1% सुद्धा विचलित झालेलो नाही. बरं. मी मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे. ज्या वेळेस मी चुकीचं असेल त्यावेळेस मला ते मी पोकरेन आतनं, मला ते वाईट वाटेल. मी स्वतःला मी काय आहे हे तपासतो आणि मी
कट्टर आंबेडकरवादी आहे. मी मातंगातून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. उद्या जनगणना जर झाली तर जातीच्या कॉलममध्ये मी बौद्धच लिहिणार आहे. हे माझं मला माहीत असल्यामुळे मला चड्डी घातली काय ना RSSचं हस्तक म्हटलं की मला त्याच्यावर काय फरक पडत नाही. फरक कधी पडला असेल, खरंच मी अंतर्गत RSSचा अभ्यास केला असेल किंवा RSSची बाजू घेत असेल तर मी आतून पोकरेन, तर ते मला वाईट वाटेल ना. ती चड्डी घालून माझा जो फोटो व्हायरल केला, मी हसलोय फक्त थोडा, कारण का मी काय आहे ते मलाच माहीत आहे ना. आणि मी त्या चळवळीशी प्रामाणिक असल्यामुळे मला असे किती फोटो टाकले ना RSS हस्तक म्हटलं तर माझ्यावर 1% फरक पडत नाही, कारण मी विचलित होत नाही. विचलित कोण होतं की खरंच तो त्याच्यामध्ये असतो आणि टीका झाली तर तो माणूस विचलित होतो. मी विचलित होण्याचं कारण काय? नाही म्हणजे असं वाईट वाटलं नाही का? नाही. आपण ज्यांचा आयुष्यभर विरोध केला, म्हणजे RSS वरती तुम्ही संघावरती कायमस्वरूपी बोलत आलेला आहात, हिंदू धर्मावरती बोलत आलेला आहात, पण हे आपली तुमचीच माणसं तुम्हाला त्यांचंच हस्तक करतायत. ते त्यांचं अज्ञान आहे ना. मी काय हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे काय आहे, कुठल्या विचाराचा आहे, हे टोटल महाराष्ट्राला माहीत आहे. आता हे जे आरोप करतात किंवा असे फोटो टाकतात हे त्यांचं अज्ञान आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई म्हटल्या किंवा मला शिकवायला जा म्हणताय, जाताना मला दगडं मारतात, शेण मारतात, असली शिवीगाळ करतात, आणि तुम्ही तर मला शिकवायला जा म्हणताय. फुले म्हटले ही प्रक्रिया थांबवू नको. ते त्यांचं अज्ञान आहे. ते त्यांचं काय आहे? अज्ञान आहे. त्यांच्या त्या अज्ञानाचा विचार करून जर आपण ही प्रक्रिया थांबलो तर पिढ्यानपिढ्या आपला हा समाज सगळा अशिक्षित राहील. की वाटल्यास मग एक्स्ट्रा साडी घेऊन जा, येताना ती बाजारीत घरात येऊन तिसरी नेस, पण ही प्रक्रिया थांबवू नको. म्हणजे हे जे फोटो टाकणारे, मला RSSवादी म्हणणारे, टीका करणारे, हे अज्ञान आहे त्यांचं. आणि ज्यांना मी माहीत आहे ते कधी बोलणारच नाही. म्हणजे तुम्हाला जो फोटो टाकला माझा, मला RSSवादी म्हटले, ह्याला आमच्या बौद्ध लोकांनी सुद्धा चांगल्या कमेंट्स दिलेत, मी वाचलेत त्या, की आम्ही सुकुमार कांबळेंना अनुभवलेला आहे. सुकुमार कांबळे काय ते आम्हाला माहीत आहे. म्हणजे ह्याही कमेंट मला मी वाचायला मिळालं ना. आणि म्हणून मी शक्यतो अशा गोष्टीवर लक्ष देत नाही. लिडरशिप करायचं असेल तर तुम्ही किरकोळ गोष्टीवर जर लक्ष द्याल तर तुम्हाला कामच करता येणार नाही ना. अगदी. एखादा कुठला उठसुंब्या उठतोय आणि काहीतरी म्हणतोय आणि त्याची जर मी दखल घेत बसलो तर मला कामच करता येणार ना. आणि म्हणून अशा, हे बघा, बाबळीच्या झाडाला कोण दगड मारत नसतं, आंब्याच्या झाडालाच दगड मारतात. बाबळीच्या झाडाला कोण दगड मारतंय? आता ही दगड आंब्याच्या झाडाला मला आम्हालाही बरं वाटतं ना, म्हणजे आमचं काम काहीतरी आहे, चालू आहे. म्हणजे दगड म्हणजे स्थिर असतो, आम्ही अस्थिर आहे ना, आम्ही अस्वस्थ आहे ना समाजासाठी. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आता प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील किंवा मी असेल, कुठल्याही पक्षाचे संघटने लीडर आहेत, ह्याने ह्या गोष्टी मनावच घ्यायच्याच नसतात. कारण हे किरकोळ आहेत ना, किरकोळ पोरांची ही कमेंट्स आहेत. ती काय समाजाचा चेहरा नाही ना. आणि म्हणून ह्या गोष्टी लय मनावर घ्यायच्या नसतात. कारण का दुःख कुणाला होतं, वाईट कुणाला वाटतं, मी तसा असेल तर वाईट वाटणार ना. सायकॉलॉजीमध्ये असं आहे. आणि बुद्धाने सुद्धा सांगितलं काय, तू तसा असशील तर तुझं आतून पोकरणार, तू अस्वस्थ होशील. तू स्वतःला तपास, तू तसा नाही ना, मग कशाला कोणाची काळजी करायची, ह्या विचाराचं मी आहे. तुम्ही आत्ता बोलत असताना आनंदराज आंबेडकर यांचं तुम्ही नाव घेतलं, आणि मागची जी तुमची सभा झाली होती म्हणजे ह्या उपवर्गीकरणाच्या विषयावरती, तेव्हा त्या सभेमध्ये तुम्ही बोलला की आनंदराज आंबेडकर यांना आमचा विरोध आहे, कारण ते शिंदेंच्या सेनेमध्ये आहेत किंवा का, म्हणजे कशा. आता ते बाळासाहेबांचे सुद्धा, म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे सोबत असतात किंवा बाबासाहेबांचं रक्त आहे ते, पण तुम्ही विरोध करताय त्याला. नाही, मी विरोध नाही केला. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस प्रकाश आंबेडकर आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत. तुम्हाला आठवतं का, प्रकाश आंबेडकरच्या सभेला हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड विरोध केला होता कोल्हापूरमध्ये. त्या सभेचा अध्यक्ष होतो. तुमचा तो डायलॉग पण त्यावेळेसचा, त्या सभेचा मी अध्यक्ष होतो, फार फेमस आहे. आणि ती सभा उधळायचं सुद्धा नियोजन हिंदुत्ववाद्यांनी केलं होतं कोल्हापूरमध्ये. त्या सभेचा मी अध्यक्ष होतो ना. आणि बाळासाहेब माझ्या स्टेजवर होते. तिथं जर मी मवाळ भूमिका घेतली असती तर दंगलसुद्धा झाली असते.
पण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या स्टेजवर असताना जर ते आव्हान देत असतील तर आम्हाला उद्या फिरणंसुद्धा मुश्किल होईल ना. अगदी. बाबासाहेबाच्या नातवांना जर हिंदुत्ववादी आव्हान देत असतील तर फिरणं आमचं अवघड होईल. म्हणून मी 2च मिनिट बोललो. 2 मिनिटामध्ये ते हिंदुत्ववादी पळून गेले अक्षरशः. नाद नंतर केला नाही त्यांनी. तिथं आम्ही बाबासाहेबांच्या नातवांचा आदर केला. आदर नाही ना, ढाल होणं आम्ही पुढे झालो. ढाल झालो त्यावेळेस मी. हे आदर आहे. घरात नाही पीठन मागतंय विद्यापीठ हे वाक्य मी विसरलेलो नाही. घरात नाही पीठन मागतंय विद्यापीठ हे वाक्य विसरलेलं नाही. त्या कल्पात शक्यतो आंबेडकर आडनावाच्या माणसाने जाऊ नये ही माझी भूमिका आहे, प्रामाणिक आहे. आम्ही गेलो, आम्ही काहीतरी केलं, चालतंय हो सगळं. ते कुटुंबप्रमुख आहेत आमचे. तो एक आदर्श आहे आमचा. तो आमचा श्वास आहे ते आडनाव म्हणजे. त्या आडनावाच्या लोकांनी चुकीची पावलं टाकू नये ही माझी भूमिका होती आणि अजूनसुद्धा आहे. प्रामाणिक आहे मी. इतरांनी केलं त्याचं काय आता आठवले साहेब गेलेत की डायरेक्टर कोण काय बोलत नाही ना. मनावर सुद्धा कोण काय घेत नाही. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं असं वाटतं म्हणजे ते आडनावाच आमचा आधार आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमचा श्वास आहे. त्यांच्या वारसाने चुकीची पावलं टाकू नये ही माझी भूमिका अजूनसुद्धा भूमिका आहे. तर त्यांच्या वारसाने चुकीचं पाऊल टाकलं तर मग समाज राहिलाच कुठं सांगा ना. अच्छा. त्याला दिशा कोण देणार. उद्या काय कुठल्या तोंडाने आम्ही समाजाला सांगणार ही भूमिका माझी आहे. पण ते कुणी काही समजून घेतली नाही. त्याच्यावर बराचसाच वादक झालं. त्याचं मलाही काय वाईट वाटत नाही. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की आंबेडकर घराण्यातल्या वारसाने चुकीची पावलं टाकली तर समाजसुद्धा भरकटेल. आज खेड्यापाड्यावर समाज दिशाहीन झाला आहे. बौद्ध समाजसुद्धा रिवर्स होत चालला आहे. रिवर्स होत चालला आहे. बघा तर आम्ही खेड्यापाड्यावर फिरतो ना, आम्ही जो समाज आदर्श म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला तो समाज जर रिवर्स झाला, तो हिंदुत्ववाद्यांशी जर दोस्ती करू लागला तर मग आम्ही अस्वस्थ होतो ना. बौद्ध समाज आदर्श म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारला ना. आणि म्हणून आमचं मत आहे की काय कोण करतं ह्याला महत्त्व नाही. पण बाबासाहेबांचे जे वारस आहेत ना त्यांनी चुकीची पावलं टाकू नये ह्या विचाराने मी ते वाक्य बोललो होतो. ह्याचा अर्थ त्यांचा अनादर करणं हा आमचा विषय नव्हता ना. महाराष्ट्रात आता बाबासाहेबांचं रक्त म्हणलं तर प्रकाशजी आंबेडकर आहेत किंवा त्यांचे जे आत्ताचे वारसदार आहेत वगैरे. पण अलीकडच्या काळात बघितलं तर फार असं काय ते सत्तेच्या जवळ गेलेत वगैरे असं काही वाटत नाही. मग त्यांच्या मागं बाबांना समाज एकत्रितपणे येत नाही का? का त्यांचं काय चुकतं आहे असं? तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व आहात त्या समाजातले, काय वाटते? ना बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांना सत्तेची गरजच नाही. ते राजेच आहेत. बरं. बाबासाहेबांचे जे वारस आहेत प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर हे राजेच आहेत आमचे. त्यांना विरोध करण्याचा विषय नाही. सत्ता कशाला पाहिजे? कुठल्याही सत्ताधाऱ्याला ह्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एवढे ते मोठे. कल्पराव बाळासाहेब आंबेडकर म्हणते ते बरोबर आहे. मी राजाच आहे आणि ते खरंच आहे. पण त्या राजा असणाऱ्या माणसाने त्या व्यक्तिमत्वाने चुकीची पावलं टाकू नये हे हा विषय माझा आहे. त्यांना कोण आव्हानच करू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या असेल, आनंदराज आंबेडकर असतील किंवा भीमराव आंबेडकर असतील, हे आदर्शच आहेत. हो, ते आदर्श तसेच राहावे अशी माझी इच्छा आहे. असं आहे. पण त्यांनी कुठं तर चुकीचं पाऊल टाकलं तर समाजसुद्धा चुकीच्या बाजूनं जाणार आहे असं. ती भीती मला आहे. भीती मला ती वाटते ती ही भीती की समाज दिशाहीन होऊ नये याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज काय समाजाची अवस्था आहे, काय समाजकारणामध्ये अवस्था आहे, गोंधळ आहे समाज आता. आणि म्हणून वर्गीकरणानं फूट पडेल हे मला पटत नाही. बरं. वर्गीकरणामुळे 2 समाजामध्ये फूट पडेल हे मला पटत नाही. कारण का 2 समाज एकत्र राहतोय. आज खेड्यापाड्यावर कुठं दंगल आहे, चर्चा आहे. पण उद्या उपवर्गीकरण जर झालं तर समाज एकसंगच 2 समाज एकत्रच राहणार आहेत. रस्ताच मध्ये असतो 2 समाज, गावाच्या बाहेरच 2 समाज आहेत.
शहरामध्ये जर आम्ही विखुरलेलो आहे, पण खेड्यापाड्यावर काय अवस्था आहे, दोघं एकत्र असल्याशिवाय तो गाडा चालू शकत नाही. आणि म्हणून उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडते हा विषय काय मला मान्य नाही. उपवर्गीकरणामुळं तुमच्या समाजाला अगदी व्यवस्थितरित्या न्याय मिळेल का आणि त्याची मांडणी व्यवस्थित होईल का, वाटतंय का तुम्हाला याच्यात? नाही, 75 वर्षामध्ये मातंग समाजाला त्यांच्याही चुका असतील, पण तो आरक्षणाचं फळ चाकता आलं नाही व्यवस्थित. बरं. त्या स्पर्धेमध्ये, बौद्धांच्या स्पर्धेमध्ये मातंग समाज टिकत नाही. स्पर्धेमध्ये म्हणतोय तसं मराठा ब्राह्मणांच्या सोबत टिकत नाही म्हणून मराठा स्वतंत्र आरक्षण मागतोय. अगदी. तसं बौद्ध समाज आणि मातंग समाज ह्या दोघांच्या स्पर्धामध्ये जर मातंग समाज टिकत नाही, बरं. तो खेड्यापाड्यावर, वाड्या वस्तीवर, झोपडपट्टीमध्ये सध्या राहतोय. शिक्षणापासून फार अंधश्रद्धाळू आहे वगैरे सगळं आहे. स्पर्धा जी असते आता MPC UPCच्या स्पर्धेमध्ये बौद्धांच्या सोबत हा टिकत नाही आणि म्हणून तो मागास आहे. त्या मागासांना थोडंसं लिफ्ट देण्याच्या अनुषंगानं ते उपवर्गीकरण आहे. बरं. त्यांना समजा काय टक्केवारी मिळाली तर त्या टक्केवारीसुद्धा ते मेरिटमध्ये त्यांच्यासोबत तो जाणार नाही. ह्यांची एक मेरिट स्वतंत्रच लागेल. अति मागासांचं मेरिट स्वतंत्र असणार ना, अगदी. आणि सदन लोकांचं मेरिट स्वतंत्र असणार. जसं ओपनचं मेरिट, ओपनमध्ये कोणी जाऊ शकतोय. ओपनचं मेरिट फायनल शेवटच्या समजा 50% आलं तर 50%च्या खाली SC लागतं ते. तसं ह्या शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण झालं तर त्याच्या मेरिटमध्ये सुद्धा फरक पडणार आहे. बरं. आणि म्हणून काय टक्केवारी जर मिळाली तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा त्यांना घेता येईल नक्की, असं आमचं मत आहे. अगदी माझा शेवटचा आणि एका वेगळ्या मुद्द्यावरती प्रश्न आहे. आता सध्या देशाची जर का आपण परिस्थिती बघितली तर खूप अशी वेगळी परिस्थिती, म्हणजे हालाकीची परिस्थिती आपण त्या ठिकाणी म्हणू. आता जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू झालं आहे अभिजित दिपके यांच्या माध्यमातून, त्याला अनेक लोकांनी सपोर्ट केलेला आहे. मात्र तुम्ही एक वैचारिक पातळीचे वरती त्या ठिकाणी काम करत असता, कसं बघता या आंदोलनाकडं? आणि आता परवा जो लाठीचार्ज झाला मुलांच्या वरती, त्यांना अगदी कुत्र्यासारखं त्या ठिकाणी मारलं आणि त्यामध्ये मुलीसुद्धा होत्या आणि त्या मुलींचे अक्षरशः कपडे फाटेपर्यंत त्या पोलिसांनी मारलं, SRPच्या जवानांनी त्या ठिकाणी मारलं. अगदी सिने अभिनेते प्रकाश राज यांनासुद्धा त्या ठिकाणी मारलं गेलं. ह्या सगळ्या वातावरणाकडं एक अभ्यासू नेतृत्व म्हणून कसं बघताय? सध्या 14 पासून BJPचं सरकार आहे केंद्रात. BJPचा बेस RSS आहे. बरं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वानं BJP काम करते आणि RSSचं असं मत आहे की शिक्षण प्रक्रिया बंद झाली पाहिजे. बरं. शिक्षण बंद झालं तर माणसं गुलाम राहणार आणि गुलाम झाला, अशिक्षित राहिला तरच तो देवाधर्माच्या नादाला लागणार. आणि देवधर्म देवळं टिकली की ब्राह्मणांचं वर्चस्व कायम राहणार. ही त्यांची चौकट आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात आता 15,000 प्राथमिक शाळा बंद होत झाल्या. शिक्षणात त्यांनी क्रायटेरिया लावला, 20 विद्यार्थ्याच्या आत पट असेल तर ती शाळा बंद. वाड्या वस्तीवर, पाड्यावर, पारद्यांच्या पाड्यावर ह्या लहान लहान शाळा आहेत ना, तिथं पोरं शिकली पाहिजेत ना. अगदी. आता 20 विद्यार्थ्यापेक्षा पट कमी ती जर शाळा बंद झाली तर 20 आणि 25 महिला जाऊन ती पोरं शिकू शकत नाहीत. म्हणजे शाळा बंद झाल्या, शिक्षण बंद झालं तरच माणसं गुलाम राहणार आहेत. हो. तरच माणसं अज्ञान राहणार आहेत. अंधभक्तांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा विषय जिथं इथं येईल ती शिक्षणाची बाजू कधी घेणार नाहीत ते. कधीच बाजू घेणार नाहीत ते. आणि त्या अनुषंगानं दिल्लीतलं जे आंदोलन आहे ते मोडीत काढण्याच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अजिबातच प्रेम नाही. हे सगळी पोरं जे जमले ती बहुजन समाजाची आहेत. अच्छा. बहुजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्या डोक्यात कधीच प्रेम उत्पन्न, त्यांच्या मनात प्रेमच उत्पन्न होत नाही. एक शिक्षण मंत्री, मागणी काय विद्यार्थ्यांची? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. नीट परीक्षेचा पेपर फुटला याला जबाबदार शिक्षण मंत्री असतो. मी प्राध्यापक होतो कॉलेजमध्ये, माझ्याकडून काय जर चूक झाली तर प्राचार्य त्याला जबाबदार असतो ना. बरं. प्राचार्य जबाबदार असतो. तसं नीट पेपर फुटल्यानंतर ही जबाबदारी कोणाची होती? शिक्षण मंत्र्याची होती. तो राजीनामा त्याचा घ्या, एवढी साधी मागणी आहे.
ती सुद्धा बी जे पीवाले पूर्ण करत नाहीत. त्यांना शिक्षण प्रक्रिया मोडीतच काढायची आहे. एका एवढ्या छोट्या मागणीसाठी एवढ्या मुलांना मारणं, आता किती मारलं व्हिडिओज म्हणजे इंग्रजांचं राज्य बरं म्हणण्याची पाळी आता आलेली आहे. अशा अवस्था झाल्या समाजाच्या. आणि म्हणून समाज थोडे दिवस सहन करेल, पण एकदा जर अतिरेक झाला तर फार नाही, अतिरेकच आता आपल्याला म्हणावं लागेल. कारण मुलांची जी सहनशक्ती आहे, आता तुम्ही ते व्हिडिओज बारकाईने बघितले असतील तर मुलं अक्षरशः SRPच्या जवानांसमोर पोलिसांच्या पुढे छाती काढून उभा आहे, मारा. SRPचे लाठीचार्ज झाला आम्ही मान्य करतो, पोलिसांचा लाठीचार्ज झाला आम्ही मानतो, पण बनावट पोलीस हा ज्यांचे ड्रेस आहे त्या ड्रेसवर नेम प्लेट नाही, पोलिसाचा शिक्का नाही. लोकशाहीमध्ये पत्रकारिता एक त्याचा स्तंभ आहे. अगदी लोकशाहीमध्ये कोण राष्ट्रपती असू दे, पंतप्रधान असू दे, आमदार खासदार असू दे, त्यांनी पत्रकाराच्या समोर जाऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं ही लोकशाही आहे. 14 पासून या देशाचे पंतप्रधान पत्रकारांच्या समोर आलेले नाहीत. ही लोकशाहीची मोडतोड आहे. लोकशाही ही नव्हे, ही हुकुमशाहीकडे चाललेली प्रक्रिया आहे. मन की बात सांगणं आणि आम्ही फक्त ऐकणं, त्याला प्रश्न विचारायचा संदेश द्या. मन की बातमध्ये प्रश्न कुणाला विचारायचा? तो एकतर्फी संवाद. एकतर्फी संवाद आहे. ही हुकुमशाही आहे. हुकुमशाहीमध्ये देवाणघेवाण ही एकतर्फी असते. लोकशाहीमध्ये द्विमार्गी असते. म्हणजे प्रश्न विचारलं की त्याला उत्तर देणं, आम्ही त्यांना त्यांनी उत्तर देणं, ह्याला लोकशाही म्हणतात. हे सगळी प्रक्रिया एकतर्फी चालली ना. सभागृहामध्ये विरोधकांचं ऐकायचं नाही, सभागृहामध्ये विरोधकच ठेवायचा नाही. म्हणजे काही करून लोकशाहीचं समर्थन करणाऱ्याला मोडीत काढायचं, ही मानसिकता BJPची असल्यामुळे सध्या लोकशाहीच भारताची धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून कालचा तो प्रसंग आहे अतिशय वेदनादायक होता. मुलींना सुद्धा मारणं, मुलांना मारणं, बरोबर सनदशीर मार्गाने शांततेचा कुठंही विद्यार्थ्यांनी आतताईपणा केलेलं नाही. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. शांततेनं चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जर लाठीचार्ज होत असेल तर ती लोकशाही धोक्यात आल्या, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने ह्यांची सत्ता कधीच जाणार नाही ना. म्हणजे हे नाही ह्यांना BJPवाल्यांना काय वाटतं की आम्ही काय केलं तर आम्हाला कोण हलवू शकत नाही. याचं कारण EVM आहे. EVM ह्यांना आता तारता येते आणि EVM त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते कोणाची कदरच करायला तयार नाहीत. तुम्ही आम्हाला मतं टाका न टाका, आमच्या बाजूनं बोला न बोला, आम्ही EVM सेट करून आम्ही आमची बहुमतात सत्ता आणणार, ही मानसिकता त्यांची डेव्हलप झाल्यामुळे ते कुणालाही दाद द्यायला तयार नाही. सगळा भारत मग EVM बंद करा. ह्यांची खरंच सत्ता असेल, ताकद असेल तर म्हणायला पाहिजे ना. काय म्हणायला पाहिजे? ठीक आहे, EVM बंद करून आम्ही इलेक्शन घेतो, ते म्हणायला तयार. ह्याचा अर्थ काय? EVMमध्ये ज्या देशाने EVMचा शोध लावला तो देश बॅलेट पेपरच्या माध्यमातून इलेक्शन घेतोय. लोकशाही मान्य करणारा ह्या जगातला 1 नंबरचा देश अमेरिका, ते सुद्धा बॅलेट पेपरच्या मार्फत इलेक्शन घेतात. म्हणजे EVM हा मशीन दोषीच आहे हे जगमान्य झालेलं आहे. तरीसुद्धा नरेंद्र मोदी म्हणतात की नाही, ती EVM मार्फत आम्ही इलेक्शन घेणार. याचा अर्थ पंतप्रधान बोलायलाच तयार. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती ते बोलत नाही. नाही, विशेष नाही, कुठल्याच आंदोलनात ते बिग घालत नाही. राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यावर बोलत नाही. आता असाच पेपर वाचायचा, तो जो अध्यक्ष होता राम मंदिराचा त्या कमिटीचा, तो म्हणतो 20 करोड रुपये BJPला मी मदत केली. अरे बाप, 20 करोड कुठून केली, कोणाची केली? म्हणजे हा जो एक तर महाभाग म्हटला राम हिंदूंचा, आमचा देव हिंदूंचा, भक्त हिंदू, दान देणारे हिंदू, पुजारी हिंदू, चोरी करणारे पण हिंदू, तुम्ही का वरडालाय म्हणतो तो. म्हणजे आमचं आम्ही बघून घेतो असं. आमची आम्ही बघून घेऊ म्हणजे ही लोकशाही आहे का? सगळ्या घटना लोकशाही विरोधी चाललेल्या आहेत. आता जनतेनं शहाणं होणं हाच त्याच्यावरला उपाय आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे, काय या देशाचं भवितव्य आहे? नाही, भवितव्य चांगलंच आहे. कुठल्या हुकुमशाचा शेवट कुठे चांगला झालाय? अगदी हुकुमशाला वाटतं की मीच आहे, पण हुकुमशाचा शेवट चांगला नसतो.
जनता आहे, सहन करते, पण ज्यावेळेस माकडींसुद्धा तोंडात पाणी चाललं म्हटलं की पिलाला पायाखाली घेत असते. हे सुद्धा हुकुमशाही पद्धतीने काम करणाऱ्या शासनाने लक्षात घ्यावं, हा त्यांना माझा इशारा आहे. तर नक्कीच आपण प्राध्यापक सुकुमारजी कांबळे यांच्यासोबत आपण गेल्या अनेक मिनिटांपासून चर्चा करतो आहे. त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडलेली आहे. मग त्याच्यामध्ये उपवर्गीकरण आरक्षणाचा मुद्दा असेल, देशामध्ये जी हुकुमशाही पद्धतीनं जी घटना घडत आहेत त्याच्यावरती असेल, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं त्यांच्यावरती जे काही आरोप झाले किंवा RSSच्या हस्तक अशा पद्धतीचे आरोप झाले त्यांच्यावरती त्यांनी अगदी त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूमजवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.